नमस्कार. मी डॉक्टर निनाद मेहंदे तुम्हाला लेक्चर देणार आहे. टॉपिकचं नाव आहे मायक्रोफ्लुइडिक्स. सो मायक्रोफ्लुइडिक्स ही कन्सेप्ट तुम्ही जनरली रिलेट करता समथिंग कॉल्ड एज लॅब ऑन अ चिप. सो असते का ही लॅब ऑन अ चिप? तर इथे एक तुम्ही पिक्चर बघू शकताय. एक चिप म्हणजे आपल्या इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग मध्ये या सगळ्या गोष्टींना आपण चिप म्हणतो. लॅब ऑन अ चिप जो कन्सेप्ट आहे तो इकडे तयार होतो जेव्हा तुम्ही बारीक चॅनेल तयार करता आणि त्या चॅनेल मधनं एकदम मायक्रो लिटर्स म्यूएल मधलं पाणी पास होतं. आता हे पाणी पास होताना त्याच्यावर काय काय ऑपरेशन्स केले जातात आणि त्या सगळ्या ऑपरेशन्सना मिळून ओव्हरऑल या चिपला आपण लॅब ऑन अ चिप म्हणतो. आणि इथे तुम्ही बघताय रक्ताचा एक थेंब टाकला जातोय आणि तो थेंब या डिव्हिजन नेटवर्क मधनं पुढे स्प्लिट होत जाईल आणि हायड्रोडायनॅमिक रेजिस्टन्स वगैरे आपण बरंच काय काय पुढे शिकणार आहोत. सो त्याच्यानुसार ते बेसिकली डिझाईन होत जाईल. आता कोविड पॅन्डेमिकमुळे ही फेमस झालेली एक मायक्रोफ्लुइडिक चिप आपण इथे बनतो आहोत. त्या चिपचं नाव आहे लंग ऑन अ चिप. सो तुम्ही जर का नीट बघितलं तर लंग जसं ऑपरेट केलं जातं तर त्याला आपण लंग ऑन चिपच म्हणतो. सो करोना व्हायरस जो आहे तो लंग्सना अफेक्ट करतो आणि इथे काय आहे, दोन चॅनेल आहेत. एक वरचं जे आहे ते लाल लिक्विडचं आहे आणि जे बॅकग्राऊंड मधलं चॅनेल आहे ते ब्ल्यू लिक्विडचं आहे आणि त्याच्यामध्ये ऍक्च्युली जाळी आहे. ही जाळी कसली बनलेली असते तर लंग सेल्सची. तर तुमच्या एका साईडनी जसं लंग्स मध्ये रक्त वाहत असतं ब्लड आणि दुसऱ्या साईडनी ऑक्सिजनेशन साठी एअर असते, तर या सगळ्याचा स्टडी या लंग ऑन अ चिप वर केला जातो. सो मायक्रोफ्लुइडिक्स मध्ये असे ऑर्गन ऑन अ चिप ही एक कन्सेप्ट आहे. तर ती पण खूप इम्पॉर्टंट आहे, ऑर्गन ऑन अ चिप. तर त्यातला हा पहिला पार्ट आहे लंग ऑन अ चिप. आता आपण इथे या डायग्राम मध्ये बघतोय त्याला आपण ग्रेडियंट जनरेटर म्हणतो. आता ग्रेडियंट जनरेटर असतो काय? तर ग्रेडियंट जनरेटर जो असतो तो दोन प्रकारचे लिक्विड घेतो आणि त्यांना वेगवेगळ्या रेशोत मिक्स करत जातो आणि फायनली वेगवेगळ्या रेशोत मिक्स झालेली आउटपुट तुम्हाला मिळतात. आता याचा उपयोग तुम्ही नॅचरली बघू शकता, मल्टिपल फील्ड्स मध्ये होतो. जसं की तुम्हाला हवंय एक पर्टिक्युलर X:Y रेशो मधला औषध, पण तो X आणि Y तुम्हाला अननोन आहे. So you have to try out all the things. So why not use a microfluidic chip for this? हे मायक्रोफ्लुइडिक चिप का वापरायची? तर तुम्हाला मायक्रो लिटर मध्ये सॅम्पल लागतं. तर तुमचं सॅम्पल व्हॉल्यूम कमी लागलं तुम्हाला, ऑटोमॅटिकली हा ग्रेडियंट जनरेट झाला. त्यामुळे तुम्हाला मिक्सिंगचं टेन्शन नाहीये आणि एवढ्या कमी रेशोत मिक्स झाल्यामुळे सॅम्पल तर वाढलंच, पण लेटसे ते काही एक्सप्लोजिव्ह रिॲक्शन देणार असेल बुडाम, तर तेही तुम्ही इथे अवॉइड करू शकता. म्हणजे मे बी डायनामो किंवा मे बी ड्रग डिलिव्हरी किंवा ड्रग जनरेशन मध्ये तर होतोच उपयोग याचा, पण रिसर्च मध्ये खूप जास्त उपयोग आहे. तर हे क्रिसमस ट्री सारखं दिसतं म्हणून याला क्रिसमस ट्री डिझाईन किंवा मायक्रोफ्लुइडिक ग्रेडियंट जनरेटर पण म्हणतात. सो हे सगळी काही ऍप्लिकेशन झाली. आता आपण एक्झॅक्टली मायक्रोफ्लुइडिक काय असतं त्याची वर्ड टू वर्ड. तर आता तुम्ही इथे डेफिनेशन बघताय मायक्रोफ्लुइडिक्सची. Microfluidics refers as the behavior or precise control or manipulation of the fluids. बेसिकली मॅनिप्युलेटिंग द फ्लुइड म्हणजे पाण्याची जी फ्लो होण्याची, किंवा पाणीच म्हणू नका, फ्लुइड म्हणजे रक्त पण असू शकतं, पण एनी फ्लुइड त्याला मॅनिप्युलेट करायचं ऑन अ जॉमेट्रिकली कन्स्ट्रेंट स्मॉल स्केल, टिपिकली सब मिलीमीटर. मायक्रोमीटर मध्ये आला युनिट की त्याला मायक्रोफ्लुइडिक्स म्हणायचं. आणि त्याच्यामुळे सरफेस फोर्सेस आर डॉमिनेटिंग ओव्हर व्हॉल्युमेट्रिक फोर्सेस. आता आपण ह्याच्यात एवढं जाऊया नको कारण पहिलंच लेक्चर आहे, पण बेसिकली दिस बिलॉंग्स टू समथिंग कॉल्ड एज रेनॉल्ड नंबर. आणि मग त्याच्यात फ्लो कसे लॅमिनार चालतात आणि हे सगळे डिटेल्स आपण बघणारच आहोत. तर बेसिकली मायक्रोफ्लुइडिक्सची डेफिनेशन अशी आहे. थोडक्यात सांगायचं तर काय, काही लोक नॅनो प्लंबिंगचं जे काम आहे, आपण नॅनो स्केलचे प्लंबर आहोत. आपल्याला VLS आहे तर आपल्याला मेम्स टेक्नॉलॉजी येते, तर आपण छोटी 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 चॅनेल बनवतो आणि त्यातनं पास होणारं हे लिक्विड आपण कंट्रोल करतो. सो दॅट इज व्हॉट इज मायक्रोफ्लुइडिक्स इज ऑल अबाउट. आता आपण इथे एक सुंदर मायक्रोफ्लुइडिक चिप बनवू शकतोय. हे जी चिप आहे ही बनलेली असते ग्लास आणि ह्याची. सो बेसिकली वरच्या साईडला ग्लास असतं किंवा खालच्या साईडला ग्लास असतं आणि हा जो दुसरा पार्ट आहे त्याला बनवलं जातं PDMS. टिपिकली PDMS
ग्लास चिप्स पण असतात, असं काही नाही, पण ग्लास आणि पीडीएमएस ची चिप बनवली जाते. पूर्ण चिप ही ट्रान्सपरंट असते आणि शक्यतो त्याच्यात रंगीत पाणी टाकलं जातं. आणि ही डायमेन्शन जर का तुम्ही म्हणाल तर ही जनरली 100 मायक्रॉन. आता मायक्रॉन मायक्रॉन शब्द मी वापरतोय, तर मायक्रॉन नक्की असतं काय, तर तुमच्या स्केलवर रफली हे असतं 1 सेंटीमीटर. ओके, या 1 सेंटीमीटरचा 1/10 पार्ट जो असतो त्याला आपण म्हणतो 1 मिलीमीटर. आता या 1 मिलीमीटर मध्ये बारीक 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 हजार भाग केले तर त्यातला एक भाग जो असेल त्याला आपण 1 मायक्रोमीटर म्हणतो. म्हणजे 1000 मायक्रोमीटर्स इज सेम ॲज 1 mm. ओके, आणि तुमच्या स्केलवर सगळ्यात छोटं युनिट जे असतं ते 1 mm असतं. सो ही लेंथ जनरली 0.1 मायक्रोमीटर वगैरे अशी असते. आणि तेवढ्या बारीक चॅनल मधनं म्हणजे ही 0.1 जर का असेल तर हे साधारण 700 0.1 मिलीमीटर, तर हे 700 मायक्रोमीटर वगैरे असेल आणि त्यातनं हे लिक्विड पास केलं जातं. आता तुम्ही म्हणाल की 700 मायक्रोमीटरला तुम्ही 0.7 मिलीमीटर पण म्हणू शकता. सो असं का नाही करत, तर बेसिकली चालतं. मिलीमीटर पर्यंत 1 मिलीमीटर ऑर लेस एव्हरीथिंग इज कन्सिडर्ड अंडर अ मायक्रोफ्लुइडिक्स. सो हे जे चॅनेल्स असतात ती कशी बनवली जातात, त्याच्यात काय काय असतं, ट्रिक काय काय आहेत, या सगळ्या गोष्टी आपण या कोर्समध्ये शिकणार आहोत. होपफुली तुम्हाला हा कोर्स आवडतोय आणि आपण पहिलं लेक्चर इथेच थांबवू. पण इफ यू हॅव एनी डाउट्स यू कॅन आस्क मी in the later part. So I will stop recording now.